वीट वीट दिसायला आयताकृती असली तरी वीटभट्टी कामगारांचं जीवन मात्र याच चौकटीत बांधलेलं. यांच्या अनेक पिढ्या या चौकटीच्या बाहेर येऊ शकल्या नाहीत, तर यांच्या मुलांचं शिक्षण हा यांच्यासाठी मोठा प्रश्नच. याचं उत्तर यांना मिळालं ते म्हणजे उमेद फाउंडेशन ॲक्टिव्हिटी सेंटर. ही मुलं या ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये येऊ लागलीत, रमू लागलीत, शिक्षण घेऊ लागलीत आणि यांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण होऊ लागली. नमस्कार, माझे नाव अंजू. उमेदने आम्हाला भागशाळेमध्ये पाठवलेला आहे आणि आमच्यासाठी एक गाडी पण केली आहे. आम्हाला खेळायला मिळते, आम्ही कम्प्युटर आता शिकायला लागलोय आणि आम्हाला टॅब खेळायला मिळते. नमस्कार, माझे नाव आशिष. उमेदने मला शाळेला पाठवलं. आम्ही विचार तापत होतो की आता उमेदमध्ये ना आम्हाला बॅग आणि गाडी चालू केली आहे बागशाळेला द्यायला. उमेदमध्ये आम्हाला चांगलं शिकायला मिळते, चांगलं खायला मिळते आणि आम्हाला खेळणी पण खूप सारी मिळतात. कधी कधी आमच्यासाठी खेळणी आणतात टेम्पो आणि आम्ही स्ट्रॉबेरी कधी कधी खातोय, कधी कधी आईस्क्रीम खातोय. आमच्यासाठी खूप खायला आणतात, म्हणून धन्यवाद. उमेदमध्ये आमचं पोरं जाते शाळेला आणि खरोखर त्यांची सुधारणा सुद्धा खूप काही झाली. यायला जायला गाडी पण खरोखर सुरू केली पोरांची. आम्हाला माझ्या पोरगीला ऐकू येत नाही ना, जाताना रस्त्यानं त्याला खूप भीतीच वाटत होती आणि गाडी पण सुरू केली. खायला पियाला पण मोफत उमेदमध्ये देतात. डॉक्टरची शिबिर भरायले तरी बी तिथनं येऊन सांगतात आम्हाला. आम्ही दिवसांरात्री भट्टीत काम करतो आणि खरोखर आमच्या पोरांची सुधारणा तिथं उमेदमध्ये जायत असताना चांगली झाली, म्हणून उमेदचे खूप खूप धन्यवाद.